गॅस साठ्याचा, पेट्रोल आणि डिझेल साठ्याचा आढावा आज या ठिकाणी मी घेतलेला आहे। यापूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातला वेळोवेळी आढावा घेऊन प्रसिद्धीपत्रक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हावासियांसाठी जारी केलेलं होतं। आज वस्तुस्थिती पेट्रोल डीलर असोसिएशनचे म्हणजे पेट्रोल डिझेल कंपन्यांचे प्रतिनिधी, गॅस पुरवठा कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून समोरासमोर चर्चा केली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पॅनिक सिच्युएशन जिल्ह्यात होईल अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये नाही। जिल्ह्यामध्ये पुरेसा गॅसचा साठा आहे। आपल्याला जो गॅस रिफ्युएल म्हणजे रिफिलिंग करून मिळतो, फ्युलिंग नाही रिफिलिंग करून मिळतो, तो या बाजूला मिरजमध्ये आहे आणि या बाजूला वाईमध्ये आहे। दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची मी समक्ष आज बैठकीमध्ये बोललो। तिथनं तो भरून देण्यासाठीची व्यवस्था सतर्क आहे आणि गेल्या तुम्हाला जो काही निर्धारित कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते तुम्हाला भरून देण्याची व्यवस्था करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे गॅसची कुठेही जिल्ह्यामध्ये टंचाई नाही। त्यामुळे नाहक ग्राहकांनी, नागरिकांनी गॅसच्या डीलरच्या गोडाऊन समोर किंवा डीलरच्या शोरूम समोर रांगा लावू नयेत असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून मी सुद्धा जिल्हावासियांना या ठिकाणी आवाहन करतो। नंबर 2, पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। एक अशा पद्धतीचं काहीतरी चर्चा होती की उधारीवर किंवा क्रेडिटवर कंपन्या डिझेल पेट्रोल पंप धारकांना देत नाहीत, पण ही पूर्ण कंपन्यांची नॅशनल पॉलिसीच आहे। तरी सुद्धा आपल्या रिजनलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक दिवसाचं क्रेडिट आमच्या कंपन्यांनी द्यायचं केलेलं, म्हणजे सकाळी जरी वाहन भरून गेलं लोडचं संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत जरी आम्हाला ते पैसे आमच्या डीलरकडनं आले तरी त्याच्यासाठी आम्ही अडवत नाही। त्यामुळं डिझेल, पेट्रोल याचा सुद्धा पुरेसा साठा आपल्या जिल्ह्यात लागणार तेवढा आपल्याकडे उपलब्ध आहे। कुणीही नाहक ओव्हर पेट्रोल भरू नये। माझी जिल्हावासियांना विनंती आहे, 1-2 किस्से आपण टीव्हीवर पाहिले, जास्त 2 चाकी गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि त्याचा भडका झाला। सुदैवानं कोण त्याच्यात दगावलं नाही, पण त्यामुळं धोका देखील होऊ शकतो। काही लोकांना सवय असते खेडेगावामध्ये की टाक्या भरून ठेवायच्या डिझेलच्या, पेट्रोलच्या घरामध्ये, ते सुद्धा धोकादायक आहे। असं सुद्धा कोणी करू नये। जेवढा आवश्यक आहे तेवढा साठा जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळं कुठेही पॅनिक कंडिशन नाही आणि अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आम्ही त्याचं, मी जरी अधिवेशनामध्ये होतो तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची बैठक घेतलेली आहे आणि जिल्ह्यामधली परिस्थिती म्हणजे ट्रॅकवरती आहे। कुठेही जिल्ह्यात आपण रेशनिंग म्हणजे कसं 200 रुपयाचं 2 चाकीला मिळेल, 1000 रुपयाचं 4 चाकीला मिळेल असं बंधन कुठेही पेट्रोल पंप धारकांवर, पेट्रोल पंप मालकांवर, चालकांवर आपण जिल्ह्यामध्ये घातलेलं नाही आणि घालणार देखील नाही। त्यामुळं जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। त्यामुळं कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही। ही झाली पेट्रोल, डिझेल, गॅस या संदर्भातली परिस्थिती। 4-5 बैठका आम्ही घेतल्या। त्याच्यामध्ये पाटणच्या नॅशनल हायवेचा प्रलंबित रस्ता होता, त्याची एक बैठक घेतली। काही न्यायालयीन प्रक्रिया होत्या, त्या 2-3 दिवसात न्यायालयाचा निर्णय येण्याचा अपेक्षित आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात जो न्यायालयाचा निर्णय येईल त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना मी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत। जो न्यायालयाचा आदेश येईल त्याप्रमाणे अतिक्रमण काढा म्हणले तर तातडीनं काढलं जाईल आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी 2 महिन्यात आज कबूल केलं मीटिंगमध्ये की धांडे पूल सुद्धा नवीन बांधकाम आणि रामापूर पाटण ते पाटण हद्दीच्या बाहेरचं जे रस्त्याचं रुंदीकरण राहिले ते 2 महिन्यात पूर्ण करून द्यायचं त्यांनी मान्य केलेलं। म्हणजे ह्या पावसाळ्याच्या आत जो पाटणचा रस्ता इतके दिवस रखडलेला होता तो 2 महिन्यात पूर्ण करून देण्याचं नॅशनल हायवे अथॉरिटीने आणि त्या एजन्सीने या ठिकाणी मान्य केलेलं आहे। बाकी काही पुनर्वसनच्या बैठका होत्या, काही फॉरेस्टच्या बैठका होत्या। नियमित महिना-सव्वा महिना अधिवेशनात गेल्यामुळे मला बैठका घेता आल्या नव्हत्या, त्या नियमित बैठका मी घेतलेल्या आहेत।
काही प्रश्न असतील तर विचारा. साहेब, तुम्ही एलपीजीच्या बद्दल बोललात, तर कमर्शियल एलपीजीच्या बद्दल काय निर्णय आहे? कारण पर्यटन स्थळांवर खूप मोठा प्रॉब्लेम 20% कोट्यातनं द्यायचं ना त्याला, उपलब्ध कोट्यातनं 20% द्यायचं केंद्राच्याच गाईडलाईन्स आहेत. त्यामुळं ते काही साताऱ्यासाठी वेगळ्या नाहीत आणि पुण्या मुंबईसाठी वेगळ्या नाहीत. जनरल गाईडलाईन्स राज्यासाठी एकच आहेत, म्हणजे केंद्रानं दिलेले आहेत. त्यामुळे 20% बरोबर ना मॅडम, देणारे समजा 100 सिलेंडर आले तर 20 सिलेंडर कमर्शियलला आणि 80 सिलेंडर घरगुती ग्राहकांना, असंच वेगळे आहेत. सर रॉकेलचा पण प्रश्न आहे, रॉकेल पण जनरेट असतो. एकनाथ या, हो सर, रॉकेल जनरेट आहेत का? आम्ही तयारी करून ठेवलेली आहे राज्य सरकारने. बरं. आमच्याकडे समजा तशी काय परिस्थिती, उद्या कसं आहे, काय परिस्थिती समजा आलीच तर आपल्या हातात काय असावं म्हणून आम्ही व्यवस्था राज्य सरकारच्या स्तरावर करून ठेवलेली आहे. साहेब, गॅस सिलेंडरची आपण तुम्ही म्हणताय खरं पॅनिक होऊ नये नागरिकांनी, पण मात्र असं होतंय की लोकांना सिलेंडर हवाच आहे आणि त्यामुळे ते रांगा लावून आता बऱ्याच ठिकाणी उभे असतात आणि तिथं असे होते वादाचे विषय व्हायला लागलेले आहेत. मग तशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणं बरं का, माझी मुळातच सूचना आहे, लांगाच लावू नये. काय झालंय, आता हे टीव्हीवर न्यूज येतात, वर्तमानपत्रात बातम्या येतात आणि लोकांना वाटतं एक टाकी आहे तर दुसरी पण आणून ठेवावी घरात. शेफर साईडला जाण्यासाठी लोक, म्हणून आम्ही प्रशासनाच्या वतीनं आमचा प्रयत्न आहे की असं करू नये लोकांनी. आम्ही जबाबदारी घेतो, जिल्हाधिकारी, मी, जिल्हा पुरवठा अधिकारी, की पुरेसं सिलेंडर मिळतील, पुरेसे सिलेंडर. या आणि अरे जरा खुर्च्या दे की रे, बसा काय ती चेंबरला, हो पहिल्यावर बसा. एकनाथ तू पण आज बस नाही तर का बसतो शिकत बस. आलेलो एक 5-10 मिनिटात आलो, श्रेष्ठ संपली की आलो. साहेब, पण आता नवीनच म्हणजे 2-4 दिवसापासून लॉकडाऊनचं परत एक चालू झालं की लॉकडाऊन पुन्हा होणार आणि हे आम्हाला पुण्याला सुरुवात झाली. लोक पॅनिक होत आहेत त्यामुळे. तुम्ही जागरूक पाहिजे, माध्यम प्रतिनिधी जागरूक पाहिजेत. नाही, आम्ही सांगतोय पण ते कसं आहे, आमच्यापेक्षा तुमच्यावर विश्वास जास्त आहे लोकांचा. तुम्ही सांगितलं ना काय होणार नाही की माणसं मोकळे फिरायला लागतात. पाचगणी महाबळेश्वर मधले जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना बीपीसीएलच्या पाईपलाईनसाठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कंपल्सरी केलंय, पण ते म्हणतात अजून आमच्याकडे पाईपलाईन आलेली नाही, काही नाही. काम चालू आहे पण त्याच्यानंतर त्यावेळेस त्यांच्याकडे नेटवर्क होईल ना. हो, पण आता सुद्धा त्यांना ते कंपल्शन केलं गेलं. फॉर्म भरून फॉर्म घेतात, हा फॉर्म भरून घेतात. कराड चिपळूण रस्ता जो आहे तो 2 महिन्यात पूर्ण होणार पाटण पोर्शन, पाटण पोर्शन, पण तो रस्ता या कालावधीमध्ये बंद ठेवणार आहात का? त्याला जी पण चर्चा झाली, कारण मी थोडंसं अधिवेशनात होतो, पण नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची चर्चा करून तो सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेतलाय. कारण दांडे ब्रिज जो आहे पाटणमधला एक पूल असा आहे, दांडे पूल म्हणून, तो कमकुवत झालेला आहे आणि तो रिबिल्ड करणं गरजेचंच आहे आणि दुसरा पर्यायच नाही. कारण त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूला एन्क्रोचमेंट आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळं आम्ही प्रयत्न केला की बाबा तो अर्धा बांधता येईल का, पण टेक्निकल लोकांचं म्हणणं आलं तो अर्धा पाडता येणार नाही, अर्धा बांधता येणार नाही. पाडायचं झालं तर ऍट अ स्ट्रेच एकदाच पाडावं लागेल. म्हणून फार मोठी जी वाहनं आहेत जड वाहतूक आंबा ते सांग. आम्ही ते आंबा घाटवरनं पाठवतो, म्हणजे खालून रत्नागिरीवरनं इकडनं कराडवरनं आंबा घाट तू वर जाणार नाही. ती रस्त्यावर पाटणच्या येणार नाहीत किंवा आमचा जो पर्याय रस्ता एमडीआर जुना एमडीआर 56 आहे, म्हणजे गारवडे, मोरगिरी, नेरळी, मेंढेगर्व नॅशनल हायवेला कराड चिपळूणला पर्याय रस्ता उत्तरी दक्षिणेच्या बाजूला आहे. तिथनं फक्त 4 चाकी गाड्या जातील किंवा ट्रक ट्रॅक्टर जातील, टेम्पो ट्रक ट्रॅक्टर जातील. मोठी जी 12-12, 10-10, 15-15 चाकांची गाड्या आहेत त्या तिकडे जाणार नाही, मल्टी ऍक्सेल जाणार नाही. सर, मगाचा मुद्दा तुम्ही म्हटला नाही की लोक पॅनिक होतात, परंतु मोदी साहेबांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये त्यांनी लॉकडाऊनचा शब्द घेतल्यामुळे लोक पॅनिक झाली. केवळ आपल्या महाराष्ट्रात नव्हे, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि आज बघा, आता 6 वाजता माननीय पंतप्रधान महोदय सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरती मिटिंग घेणार आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधान महोदयांची मिटिंग झाली की क्लिअर सगळ्या सूचना, म्हणजे क्लिअर त्याच्यामध्ये इंडिकेशन येतील सगळ्या देशाला काय परिस्थिती आहे ती. इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या जाहिराती सुरू झालेली आहे, त्याबद्दल काय? परिवहन मंत्र्यांना विचारा. पेट्रोल डिझेलची टंचाई ना धागा पकडू इलेक्ट्रॉनिक वाहनं अखत्यारीत परिवहन विभागाचे येतात. डिझेल पेट्रोल बाबा मिळत नाही. मी सांगितलं आता मिळतंय,
तुम्ही सांगताय की आत्ता जाताना तुम्ही पंपावर एखाद्या पेट्रोल आत्ता जावा साताऱ्यातल्या एखाद्या पंपावरून बघावर मिळते का नाही? डिझेल सगळीकडे उपलब्ध आहे ना, पण लोकांना पॅनिक करण्यामध्ये हा बी विषयाचा वाटाय ना की बाबा इलेक्ट्रॉनिक वाहनं घ्या असं. नाही, आता बघा नॅशनल पॉलिसी आहे, नॅशनल व्हेकल पॉलिसी आपल्याला की वी आर गोइंग टू शिफ्ट फॉर इलेक्ट्रिकल व्हेकल्स. आता गव्हर्नमेंटने सुद्धा आम्हाला कंपल्शन केले सगळ्या मंत्र्यांना की जुन्या गाड्या तुमच्या डिस्कार्ड झाल्या की नवीन गाड्या घेताना इलेक्ट्रिकल व्हेकल घ्या. सगळ्या एचओडीला आम्ही सांगितले अधिकाऱ्यांना की तुमच्या गाड्या इलेक्ट्रिकल गाड्या घ्या. आपण हळूहळू इलेक्ट्रिकलकडे शिफ्टच व्हायला लागलो ना पोल्युशन कंट्रोल करायसाठी. डीआयओ कॉफी चहा दिलाय. काय प्रश्न? काय तर जिल्हा परिषद निवडणूक परवा झाली, आता परत सभापती निवड आहे, काय आपली तयारी पूर्व मकरंद पाटील साहेब मुंबईमध्ये आहेत. आज माझं मी काल लवकर निघालो, ते थोडं थांबलेत मुंबईत. आम्ही सगळेच अधिवेशनात होतो, व्यस्त कामकाज होतं अधिवेशनात. माझं काल निघताना बोलणं झालं, ते म्हणले मी आज निघतोय, ते आज पुसतील साताऱ्यात, उद्या वगैरे बसू आम्ही. काल परवा आपली मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली ना, मुख्यमंत्री रोजच भेटत होते अधिवेशनात. तुमची अधिवेशनात रोजच भेट व्हायची आमची. या अनुषंगाने काय चर्चा पण झाली? काय ह्या निवडणुकीला सामोरे जाणार की परत नाही, महायुतीचा मकरंद पाटील साहेब उद्या आज येत आहेत, ते आले की आम्ही बसू. परत मी काय काय एकटा निर्णय घेणार काय नाही. सुरू जुळला का भाजप मी बरोबर? बरं का एकटा निर्णय घेणार नाही ना. आमचं त्रिपोल अलायन्स आहे, त्यामुळे आबा आले की आम्ही बसू. नाही, तुमचे कुठले सदस्य परत आलेत कसं? आम्ही त्याच्यावर पहिल्याच पत्रकार परिषदेत मी सांगितलं, पक्षांतर बंदी कायद्यानुसार जी काही कारवाई आहे ती पक्षाचे नेतृत्व करते. मला उपनेता आणि या निवडणुकीचा जो व्हीप बजवायचा अधिकार दिला, माझा अहवाल पक्ष प्रमुखांच्याकडे मी पाठवलेला आहे. साहेब 2 एप्रिल उपसभापतींनी निलंबनाचे निर्णय दिले, त्याच्यावर मुख्यमंत्री त्याच्यावर नो कमेंट्स. आता कसं आहे ऐका, त्याच्यावरती घटनात्मक संविधानात्मक तज्ज्ञांकडे कायदे तज्ज्ञांकडे तो देण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला. त्यामुळे सभापतींचं एक रुलिंग, उपसभापतींनी त्याच्यावर सांगितलेलं कायदे तज्ज्ञांकडे पाठवा, घटना तज्ज्ञांकडे पाठवा. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा सदस्यांनी मंत्र्यांनी भाष्य करणं योग्य नाही. त्याच्यावर फायनल कन्क्लुजन येऊ द्या, फायनल काहीतरी रुलिंग येईल, त्याच्यावर मग बोलू आपण. साहेब डोंगरी महोत्सव होतोय 2 एप्रिल गुड. मला ते मी मगाशी हे होते आणि काही प्रतिनिधी आपले होते, खूप काय म्हणतो त्याला, वेगळ्या पद्धतीचा डोंगरी महोत्सव. म्हणजे पहिल्या वर्षी आपण गेल्या वर्षी केला, माझ्याकडे नवीनच खातं आलं होतं, तरी सुद्धा आम्ही 3 दिवसामध्ये प्रयत्न करून तो यशस्वी केला. यावर्षी आपण 5 दिवस करतोय आणि ज्या बाबी मागच्या डोंगरी महोत्सवामध्ये नव्हत्या त्या यावेळी आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करतोय. रोज संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. एक दिवस पोवाड्यांचं सादरीकरण आहे, एक दिवस भजनी मंडळांचं सादरीकरण आहे, एक दिवस ब्रास बँडचं सादरीकरण आहे, एक दिवस पारंपरिक लावणी महोत्सव आहे, एक दिवस मराठी आणि शेवटच्या दिवशी ग्रँड फिनालेमध्ये मराठी आणि हिंदी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. पॅराग्लायडिंग आहे, बोटिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, कॅमल राईड आहे, बग्गी राईड आहे, सगळं आहे. फनफेअर आहे, खाद्य जत्रा आहे, कृषी प्रदर्शन आहे, महिला बचत गटांचा मेळावा आहे, पशु पक्षी प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या व्हरायटी. विशेषतः डोंगरी भागातली जी लोक आमची आहेत, आता मी तुम्हाला जर नावं सांगितली, निवी, कसनी, आटोली, पाचगणी, काही, रोंबारणं, कोदळ, ह्या गावच्या लोकांना सातारला यायला म्हटलं तर वर्ष लागतं. येत नाहीत बिचारी, काय त्यांचं काम पडत नाही. मुंबई पुण्याला जाणं तर लांबच राहिलं. आमच्या गावाकडच्या जत्रा कसल्या, एखादा पाळणा आला तर आला जत्रेच्या गावात, तेवढाच पोरांना पाळणा खेळायला वर्षातनं. त्यामुळे ही गावातली माणसं आमच्या तालुक्यातली गेल्या वर्षी बघितलं असेल तुम्ही लोकांनी, गाड्या करून यायची माणसं. आम्ही आता एसटीचे अधिकारी आहेत का नाही, पण त्यांना पण आम्ही विनंती केली, एसटी बस सोडा काही भागातल्या लोकांना यायला जायला. तर आम्ही खूप चांगलं नियोजन केलं. डोंगरी भागातल्या लोकांना त्यावेळी पाहायला मिळेल. आणि बाबा मंत्र्याकडे पर्यटन खातं आहे, तर पर्यटन खातं असंही चांगलं काम करतं. जिल्हा प्रशासनानं आम्ही एकत्र ते करतोय आम्ही चांगलं. साहेब, जरा गेल्या 2-3 दिवसापासून हे अवकाळी पावसाचं संकट दिसतंय, त्यानुसार काय नियोजन केलं पाहिजे? थांबवू ना आपण पाऊस. मनात जर शक्ती असली, इच्छा असली ते पण आता तुमच्या हाताला लागलेलं बरं बरं होऊ नये असं वाटत होतं तुम्हाला. कॅज्युअली विचारलं, झालं ना, बरोबर काळजी कुठे विचारलं? झालं ना.
विचारलं पाहिजे. आणि भाजपची नेते होती वाहन नाही चौकशी करायला मुंबईला. एवढीच काळजी होती तर याच मुंबईला. शिवसेना काय मोर्चा काढते 31 तारखेला? मी काल आलोय रात्री साहेब. आज दिवसभर थोडं घरगुती कामात होतो एका, म्हणून मी सकाळच्या 2 तास जरा बैठका लेट केल्या. उद्या 2 दिवस मतदारसंघात चालू आहे, कारण माझी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट नाही. तर एकनाथ उमरे आलेच आमचे सहसंपर्क प्रमुख. ठीक आहे. काय अपहरण झालेले सदस्य म्हणून आता आपली बैठक आहे म्हणजे काय असं अहो बैठक आता मी पालकमंत्री आहे, मला भेटायला सगळे येतात. असं काय करतात? तयारी काय चालू आहे? मला त्यांची ऐकून तर घेऊ दे. मी काय सांगितलं, आज मी रात्री उशिरा आलो, घरी घरगुती कामात होतो माझ्या सकाळपासून. अनिलराव आले, संदीपराव आले, तर काय त्यांचं म्हणणं ऐकून घेतो ना. काय प्रश्न? तर पालकमंत्र्यांनी बोलणं टाळलं वगैरे, पालकमंत्री मोकळा बोलत असतो, त्याच्यामुळे काय आणखीन काय विचारायचं असेल तर विचारा. 4 तारखेला सांगा काय असेल तर. आबाला विचारा. मी म्हणतो आता उद्याच्याला आबा आहे बघा, उद्या मी लवकर जाणार आहे मतदारसंघात. आबा आज रात्री येतील, माझं होईल रात्री ते आल्यावर बोललं. आम्हाला तुमच्यासारखे पत्रकार परिषद घेत नाही जास्त. मी आता हळूहळू आबांचं शिकणार आहे. मी आता बरं का सगळ्या सचिनला सांगितलं, संतोषला सांगितलं, तर हळूहळू आबांचं शिकणार आहे. नाही नाही, तुमचा आम्हाला शिकवा. माझ्यापेक्षा आबा वडील आहेत वयाने, थोरले. नाही, नाही, हो, विषय नाही या संदर्भात. वयाने मोठे आहेत माझ्यापेक्षा. हो, पण वयाने मोठे आहेत. त्यांचा मला वाटतं फेब्रुवारी का मार्च मधला जन्म आहे, माझा नोव्हेंबर मधला आहे. आबा मोठे 8-7 महिने मोठे आहेत मला. 8 महिने मोठे असते. काय कसं आहे, तुम्हाला अडवायसाठी 100 पोलीस लागतात, आम्हाला काय 2 लागतात. अरे त्यांची का अडचण करताय? अरे पालकमंत्री आलाय म्हणून बसले तिथं प्रोटोकॉल आहे, त्यांची का अडचण करताय? मला खाजगीत विचारा की तुम्ही. सर 4 तारखेला सभेला तर पत्रकारांना सोडात म्हणा, कारण इतर वेळी सोडत नाहीत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सोडतात. त्याविषयी आम्हाला सोडलंच नाही. मला माहित नाही बाबा नियमात काय तरतूद आहे. नाही सोडतात, सगळीकडे सोडतात. जिल्ह्याचं पालक तुमच्याकडे तुमच्याकडे काही गोष्टी कशा आहेत, काही गोष्टी ज्याचे त्याच्या अधिकारात असतात, त्याचा अधिकार त्यानं बजावला पाहिजे ना. आता निवडणूक म्हटलं की निवडणूक आयोग म्हटलं की जिल्हाधिकारी. तिथं कुठं पालक, प्रशासन म्हणाल, प्रशासन तर मग शासन, तू पालकमंत्री तू प्रशासन. बरोबर. जिल्हाधिकारी आहे का परमिशन किंवा काय? अरे ते स्विमिंग पूलचं काहीतरी होतं ना, तो मगाचा विषय तुमचाच आहे ना. ती जरा त्याला वाढवून द्यायची वेळ. ती काय मीच त्याचा अध्यक्ष आहे ना. एक खूप होईल. पाण्याची स्वच्छता करायला हवं, पाणी करायला. जास्त वेळ हे एलपीजी गॅस. चलो संपूया.